भाजपच्या लोणीकरांच्या वक्तव्यानंतर विधानसभेत गदारोळ। मुख्यमंत्र्यांनी शेतकऱ्यांची माफी मागावी। विधानसभेत नाना पटोले आक्रमक। नाना पटोले विधानसभा अध्यक्षांच्या आसनासमोर गेले। नाना पटोले अध्यक्षांवर धावून गेले। नाना पटोलेंनी माफी मागावी। मुख्यमंत्री फडणवीस विधानसभेत आक्रमक। काँग्रेस आमदार नाना पटोले यांचं दिवसभरासाठी निलंबन। सभापतींच्या आसनासमोर जात आक्रमक झाल्यानं नाना पटोलेंचं दिवसभरासाठी निलंबन। विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांची कारवाई। भाजपच्या आमदार मंत्र्यांकडून शेतकऱ्यांचा अपमान आम्ही सहन करणार नाही। रोज निलंबन केलं तरी आम्ही शेतकऱ्यांचे प्रश्न मांडणार। नाना पटोले ठाम। राज ठाकरे उद्धव ठाकरेंमुळेच पक्षाबाहेर गेले होते, आता परत या म्हणून का प्रयत्न करतायत? नारायण राणेंचा ट्विटमधून सवाल। शिवसेनेच्या अधोगतीला उद्धव ठाकरे जबाबदार। नारायण राणेंची टीका। नारायण राणेंनी स्वतःचा पक्ष का सोडला? ठाकरेंच्या सेनेचे आमदार भास्कर जाधवांचा सवाल। राणे कुटुंबाची चोच नरकातच बुडालेली असते। भास्कर जाधवांची राणे कुटुंबावर टीका, तर भास्कर जाधवांकडून नितेश राणेंचा नेपाळी वॉचमॅन असा उल्लेख। विजय मेळावा वरळीत होणार असल्याची सामनातून घोषणा। मेळाव्याला उद्धव ठाकरेंसह राज ठाकरे उपस्थित राहणार। चलो वरळी म्हणत नागरिकांना मेळाव्याला उपस्थित राहण्याचं आवाहन। हिंदी सक्तीचा जी.आर रद्द झाल्यानंतर राज आणि उद्धव ठाकरेंचं मराठी जनांना एकत्र पत्र। मराठी जनांनी सरकारला नमवलं। वाजत गाजत गुलाल उधळत मेळाव्याला या, नागरिकांना आवाहन। दोन्ही भाऊ एकत्र येऊ नये म्हणून मी जी.आर काढलेला नाही। राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंनी जरूर एकत्र यावं। मुख्यमंत्री फडणवीसांचा खोचकटोला। हिंदीबाबतचा जी.आर फडणवीसांनीच रद्द केला। मराठीचे कट्टर आणि हिंदुस्थानी भाषांचे समर्थक ही भाजपची भूमिका। आमचाच राजकीय विजय झाला। आशिष शेलारांचं वक्तव्य। सेनेच्या कार्यकारिणी बैठकीत मराठीच्या मुद्द्यावर नाराजी। कार्यकारिणी बैठकीत शिशिर शिंदेंकडून नाराजी व्यक्त। सूत्रांची माहिती। उद्धव ठाकरेंचा जी.आर असेल तर समोर आणा आणि जाळा। हिंदीच्या जी.आरवरून राऊतांचं फडणवीसांसह भाजपला आव्हान। शिवसेना भवनासमोर जी.आर जाळा, आम्ही जागा देतो। राऊतांची प्रतिक्रिया। मी पदाला नाही तर कामाला महत्त्व देतो सांगत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा पक्षप्रमुख पद स्वीकारण्यास नकार, तर मुख्य नेते पदाचं नाव बदला, पक्षप्रमुख करा, अनेक नेत्यांचा आग्रह। भाजप प्रदेशाध्यक्षपदी रवींद्र चव्हाणांची बिनविरोध निवड। प्रदेशाध्यक्षपदासाठी रवींद्र चव्हाणांचा एकमेव अर्ज। किरण रिजिजू घोषणा करणार। मुंबई भाजप अध्यक्षपदाबाबत भाजपात अद्यापही निर्णय नाहीच। मुंबई पालिका निवडणुकीत शेलारांच्याच नेतृत्वाखाली होण्याची शक्यता। निवडणूक व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षपदी शेलारांची निवड। अधिवेशन काळात विधान भवनामध्ये उपमुख्यमंत्री शिंदेंच्या कार्यालयाला जागा नाही। तळमजल्यावर शिंदेंचं दालन, मात्र इतर स्टाफसाठी कार्यालय नाही। ऐन अधिवेशनात स्टाफवर मंत्रालयात जाऊन काम करण्याची वेळ। मंत्री गणेश नाईकांचं विधान भवनातील पहिल्या मजल्यावरील दालन भुजबळांना दिलं। पहिल्या मजल्यावरील दालन भुजबळांना दिल्यानं गणेश नाईक नाराज। बीडमधील अल्पवयीन मुलीच्या विनयभंग प्रकरणाची एसआयटी चौकशी होणार। एसआयटीच्या माध्यमातून या प्रकरणाची चौकशी करणार। मुख्यमंत्री फडणवीसांची विधानसभेत माहिती। बीड विनयभंग प्रकरणातील आरोपींना दुसऱ्या दिवशी अटक झाली। धनंजय मुंडेंना राजीनामा द्यावा लागल्याचं दुःख आहे। लवकरच दूध का दूध पाणी का पाणी होईल, संदीप क्षीरसागर यांची प्रतिक्रिया। शक्तीपीठ महामार्गाविरोधात विधान भवनाच्या पायऱ्यांवर आंदोलन। शक्तीपीठ महामार्ग रद्द करण्याची विरोधकांची मागणी। दोन बंधू एकत्र येण्याचा मुद्दा नाही तर मराठी मुद्द्यासाठी एकत्र येतोय। ठाकरे बंधू एकत्र येण्यावरून मनसे नेते संदीप देशपांडेंची प्रतिक्रिया। मनसे नेते नांदगावकर, अभिजित पानसे आणि संजय राऊतांची भेट। काल रात्री मुंबईतील ग्रँड हयात हॉटेलमध्ये तिघांची भेट। विजयी मेळाव्याच्या रूपरेषेवर तिन्ही नेत्यांमध्ये चर्चा। ज्ञानोबांच्या पालखी सोहळ्यासाठी माळशिरसमध्ये बॅनर। पालखी सोहळ्यासाठी लावलेल्या बॅनरवर ठाकरे बंधूंचा फोटो। माळशिरसच्या मनसेच्या नगरसेविका रेश्मा टेळेंकडून बॅनरबाजी। सोनाई उद्योग समूहाचे संचालक प्रवीण मानेंचा उद्या भाजपात प्रवेश। फडणवीस आणि बावनकुळेंच्या उपस्थितीत प्रवीण माने उद्या भाजपमध्ये प्रवेश करणार। भाजप प्रवेशापूर्वी इंदापुरात प्रवीण मानेंचे भावी आमदार म्हणून बॅनर्स। हिंगोलीतील शरद पवार राष्ट्रवादीचे नेते अनिल पतंगे यांचा आज अजित पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश। सायंकाळी अजित पवारांच्या उपस्थितीत कार्यक्रम। कार्यकर्त्यांसह पतंगे मुंबईकडे रवाना। चंद्रपूर शहरात 4 माजी नगरसेवकांनी शरद पवारांची साथ सोडली। अजित पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश करणार। माजी नगराध्यक्ष दीपक जयस्वाल, मंगला आखरे, राजू आखरे, विनोद लभाने यांचा समावेश। नाशिकमध्ये शरद पवारांच्या राष्ट्रवादीला धक्का बसण्याची शक्यता। पवार गटाचे गणेश गीते पुन्हा भाजपच्या वाटेवर। गणेश गीते यांनी विधानसभेला नाशिक पूर्वमधून निवडणूक लढवली होती। सिंधुदुर्गातील युवा नेते विशाल परब पुन्हा राजकारणात सक्रिय होणार। विशाल परबांच्या भाजप प्रवेशाला नारायण राणेंचा विरोध। विशाल परब रवींद्र चव्हाणांचे समर्थक असल्याची चर्चा। चव्हाण प्रदेशाध्यक्ष झाल्यानंतर विशाल परबांचा भाजप प्रवेशाचा मार्ग मोकळा होण्याची शक्यता। धुळ्याच्या शिंदखेडा गावातील शेतकऱ्यांचं कर्जमाफीसाठी लोटांगण।
यापूर्वी शेतकरी विलास शिंदे यांनी आमदार जयकुमार भाऊ रावल मंत्री व्हावेत यासाठी लोटांगण घातलं होतं। ग्रामस्थांकडून शिंदे यांच्या कृतीचं कौतुक। कोल्हापुरातील शक्तीपीठ विरोधातील आंदोलनाच्या ठिकाणी जमावबंदी, जिल्हा प्रशासनाकडून जमावबंदीचे आदेश। पुणे बंगलोर मार्गावरील पंचगंगा नदीच्या पुलाजवळ शक्तीपीठ विरोधी समितीचं चक्काजाम आंदोलन। परभणी जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा शक्तीपीठ महामार्गाला विरोध, मोजणीला विरोध करण्याचा बैठकीत ठराव। पूर्णा तालुक्यातील सुरवाडी तसेच सोनपेठ तालुक्यातील काही गावात मोजणीसाठी अधिकारी येणार। नांदेड हिंगोली महामार्गावर शेतकऱ्यांचा रास्ता रोको, शक्तीपीठ महामार्गाला जमीन देण्यास शेतकऱ्यांचा विरोध। राज्य महामार्गावर दोन्ही बाजूने वाहनांच्या लांब रांगा। सोलापूरच्या मोहोळ तालुक्यात शक्तीपीठ महामार्गाविरोधात रास्ता रोको, मोहोळ ते पंढरपूरकडे जाणारा पालखी मार्ग शेतकऱ्यांनी रोखला। शक्तीपीठ महामार्ग रद्द करण्याची मागणी। लातूर जिल्ह्यातून जाणाऱ्या शक्तीपीठ महामार्गाला शेतकऱ्यांचा तीव्र विरोध। ढोकी इथं मोजणीसाठी आलेल्या अधिकाऱ्यांना अडवलं, मोठा पोलीस बंदोबस्त तैनात। बीडच्या अंबाजोगाईमधील धायगुडा पिंपळा येथे शक्तीपीठ महामार्गाविरोधात रास्ता रोको आंदोलन। किसान सभा आणि शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते सहभागी, वाहनांच्या लांबच लांब रांगा। परभणीच्या पिंगळीमध्ये शेतकऱ्यांनी बैलगाड्यांच्या सहाय्यानं रास्ता अडवला। शक्तीपीठ महामार्गाविरोधात शेतकरी आक्रमक। नांदेडच्या मालेगावात शेतकऱ्यांचा रास्ता रोको, शक्तीपीठ महामार्गाविरोधात शेतकऱ्यांनी नांदेड वसमत महामार्ग रोखला।